HD मनसुर हा हा निखिलचा फुटचा चेंडू नाही राहू दे बसतो मी मयूरला. मयूरने मारलेला लेग साईडला चेंडू आणि खराब फिल्डिंग. मंथनच्या दोन टांगड्याच्या मधून बॉल गेलेला आहे आणि 2 धावा मात्र पळून काढल्यात आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते. मला वाटते 4 धावा झालेल्या आहेत. हा निखिल मात्र षटक सुरेख पद्धतीने टाकतोय. वायफाय लागतो ना कंटिन्यू. मोबाईलचं आहे का काय यांचं? वायफाय राउटर लागतो. आता मात्र राउटर कोणाचं आहे? फिल्डिंग मात्र दोन्ही पायाने केली. त्यांचं आहे का? वर जगतापने 1 धाव मात्र पळून काढली. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 5. 1 गडी बाद 5 धावा लोणी वापर संघाच्या. आता आलाय तो मनसूर काय करतोय बघूया. ऑफसाईडला बॉल चेंडू आणि खणखणीत चौकार. रिप्लाय कुठं तिथं दाखवतात का स्क्रीनवर? मनसूरने बघा सुरुवात चांगली करून दिली आणि आता मात्र ऑफसाईडला चेंडू चोरट्या स्वरूपाची 1 धाव काढली मनसूरने. संघाची धावसंख्या झाली ती 10 झाली संघाची धावसंख्या. पहिलं षटक संपतंय. चालू सॉरी चला उतरतो. खेळायला आलाय तो मयूर. बॉलिंग टाकतो निखिल. हळूहळू जमल ना, हळूहळू जमल. आणि अतिशय जबरदस्त चेंडू. बॉल खाली राहिला. बॅट्समॅनला कळालं नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. 1 गडी बाद 10 धावा. आता मात्र बॉलिंगला आलाय तो मयूर भापकर. बघूया मयूर किती विकेट मिळवतोय आपल्या संघासाठी. मयूर सुद्धा टीसी कॉलेजचाच विद्यार्थी आणि बॅटिंग करतोय तो सुद्धा टीसी कॉलेजचा. बघूया आता दोघही वर्गमित्र काय करतायत. कोण कोणाला भारी पडतंय हे षटक चालू असतानाच आपल्याला कळणार आहे. मंथनचं मात्र फिल्डिंग कडे लक्ष नाही. बॉल जातोय त्याच्या 2 टांगड्याच्या मधून. बघूया आता मयूरचा चेंडू मनसूरला. टाकलेला अर्ध्या टप्प्यातला चेंडू. ऑफसाईडला जबरदस्त शॉट मारलाय परंतु 2 धावा पूर्ण. 3रा धावेचा प्रयत्न. 2 धावा आणि त्यांनी मात्र जबरदस्त फिल्डिंग केली. धावून उलट धावून बॉल अडवलाय. 2 धावा वाचवल्या स्वतःच्या टीमसाठी. चेंडू पुन्हा एकदा गुगली चेंडू. वाईट चेंडू. गुगली होता पण वाईट बॅट्समॅनला समजला नव्हता. रनात जास्त घेतोय पण बॉल स्लो टाकतोय मयूर. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात चेंडू आणि वाईट चेंडू. लगातार 2 चेंडू वाईट टाकलेत मयूर भापकरने. ओव्हर चालली ती 2री. प्रेक्षकांना बघायचे चौकार षटकार आणि मनसूर मात्र आता थोडासा शांत खेळतोय. बघूया आता ह्या चेंडूवरती चौकार षटकार मारतोय का. आणि आता मारत होता आपण बॉल अंगाला लागलाय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. एक धाव काढली आता लेग बाईच्या स्वरूपात. षटक चाललंय ते 2रं मयूर भापकरचं. बघूया
आता काय करतोय मयूर आणि आता मात्र बॉल बॅट्समॅनला समाधान नाही डॉट स्वरूपाचा चेंडू आता मात्र मयूर भक्तला लय सापडली बॉलिंग करायला 1-2 विकेट मिळवतो का बघूया मयूर भक्कर साईबा जोडीच्या संघासाठी जगताप वस्तीच्या संघासाठी आणि आता मात्र उंच उडालेला चेंडू लेफ्ट साईडला मारलेला एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण संघाची धावसंख्या 2ने वाढते 17 धावा झाल्यात षटक चाललंय ते दुसरं पुन्हा एकदा बॉल समजला नाही अतिशय स्लो चेंडू होता डॉट चेंडू बॉल अतिशय स्लो येतात पण बॅट्समॅनला दिसत नाहीत गुगली स्वरूपाचे येतात पुढचा चेंडू मयूरचा प्रेक्षकांना पाहिजे चौकार षटका आता मात्र अर्ध्या टप्प्यातला चेंडू परंतु पुन्हा एकदा किपर गोल सुटला एक धाव पूर्ण वाईट चेंडू म्हणजे एकूण धावा आता मिळाले वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि वाईटची एक धाव मयूर अधून अतिशय खराब चेंडू टाकतोय मधल्या पट्टीत चेंडू टाकतोय लाईन आणि लेग सापडत नाही मयूर डॉक्टरला आणि डॉट स्वरूपाचा चेंडू आणि ओव्हर झालेली आहे हा 2 षटकाच्या संख्येनंतर संघाची धावसंख्या झाली मला वाटतं 19 आणि आता बॉलिंगला आलाय तो तेव्हा खेळाडू मयूर एवढाच मंथन भापकर बघूया मंथन भापकर आपल्या टीमसाठी 1-2 विकेट घेतोय का चांगलं षटक टाकतोय का हे आता हे षटक टाकतानाच आपल्याला कळणार आहे आणि लोणी भापकर संघाला सुद्धा चौकार षटकारांची गरज हे ग्राउंड जरा बॅटिंग पिच आहे ह्या ग्राउंड वरती 70 पर्यंत धावा होतात 4 षटकामध्ये मंथनचा पहिला चेंडू आणि मात्र आता ऑफ साईडला जबरदस्त मारलेला चेंडू आणि आता किती धावा निघतात बघू आणि 4 धावा मंथन भापकर पुढचा चेंडू कसा टाकतोय प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन झालंय बघा आता चौकार मारल्यामुळं मयूरने मारल्या स्टेट ड्राईव्ह धावा निघतात बघू एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण संघाची धावसंख्या 2ने वाढते संघाची धावसंख्या झाली ती 25 फक्त एक गडी बाद 25 धावा आणि आता मात्र जबरदस्त शॉट त्या जेलबाद होतं का बघू जेलबाद अतिशय सुंदर पद्धतीने झेल घेतोय तो दौड अजिंक्य दौड आणि अजिंक्य दौडचं इथं प्रेक्षकांच्या वतीने टाळ्या वाजून अभिनंदन केलं जातंय आणि आता खेळायला येतोय तो महेश भापकर आणि खेळायला आलाय तो महेश भापकर लोणी भापकरचा हिटर बॅट्समन महेश
मंथेने मात्र एक विकेट मिळवली ह्या षटकामध्ये. मंथनचा पुढचा चेंडू महेशला. महेश मात्र अरे रनर चान्स सुटलाय. पुन्हा एकदा रनर चान्स. पुन्हा 2 वेळा रनरचा चान्स सुटलेला आहे परंतु एक धाव पूर्ण झालेली आहे. आता मात्र मनसूर काय करतोय बघूया. मनसूरकडे सगळ्यांचं लक्ष. मनसूर मात्र आकाशात उंच उडवलेला चेंडू आणि झेल सुटलेला आहे. खराब फिल्डिंग. रनरचा चान्स सुद्धा हुकलेला आहे. 2 धावा मात्र पूर्ण. मंथनचा बरोबर चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच फिल्डिंग. फिल्डर कोणच नाही. फिल्डरला विचार काळा बॉल आलाय तो आणि उंच पुरे फिल्डर वरच जगतापने मात्र फिल्डिंग सुंदर केलेली आहे आणि संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. षटक संपतय. 3 षटकाच्या सावकीनंतर संघाची धावसंख्या होती ती 30. 10च्या सरासरीने धावसंख्या झाल्या त्या 30 धावा. 3 षटकाच्या सावकीनंतर लोणी वापरची धावसंख्या होती ती 30. शेवटचं षटक घेऊन येतोय विशाल जगताप. विशाल जगतापने आता कॅच सोडलाय म्हणून मला वाटतं कॅप्टन त्याला बॉलिंग दिली असावी. बघूया विशाल आता कशा पद्धतीने भरपाई करतोय त्यांच्या संघाकडून हे आता बॉलिंग संपल्यानंतरच कळल. महेश काय करतोय बघूया. पहिला चेंडू घेऊन येतोय विशाल. खेळतोय तो महेश आणि मारलेला चेंडू किती धावा निघतात बघूया. मयूरच्या हातात गेलाय. मयूर मात्र जबरदस्त जडेजा सारखा थ्रो टाकू शकतो त्यामुळे खेळाडूंनी फक्त बॅट्समननी फक्त एकच धाव चोरटी काढली. 31 धाव संख्या झाली आणि विशाल जगतापने मात्र पहिला चेंडू सुरेख टाकलाय. आता मात्र खतरनाक खेळाडू विशालने मात्र षटक सुरू चालवले. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली विशालने. एकही स्वरूपाचा अशी वाईड नो बॉल स्वरूपाचा एकही चेंडू निर्धाव चेंडू टाकला नाही आणि आता खेळायला आलाय तो काय ओंकार आरडे आणि मात्र लोणी वापरचा ग्राउंड खेळाडू आलाय ओंकार आरडे आणि पुन्हा एकदा मात्र हॅट्रिकचा चान्स आलाय विशाल जगतापला आणि त्यांच्या संघाकडून थोड्या वेळात बक्षीस पुकारलं जाईल. त्यांच्या संघाकडून इथं मला हात केला जातोय. त्यांच्या संघाकडून 101 रुपयाचं बक्षीस त्यांच्या कॅप्टनने आता पुकारलंय. मला फोन करून सांगितलंय. आता खेळायला आला तो मात्र शुभम बरगुडे. जबरदस्त बेसबॉल प्लेअर आला जगताप सरांचा आवडता विद्यार्थी शुभम बरगुडे. बघूया हॅट्रिक विकेट देतोय काय सिक्स मारतोय ह्या बॉलवरच कळल. विशाल जगतापने मात्र आता लेस टाईट केल्यात बुटाच्या. त्याला मात्र हॅट्रिकच घ्यायची आणि हॅट्रिक घेण्यासाठी सगळे खेळाडू क्लोज फिल्डिंग करतायत. शुभम बरगुडे करतोय बॅटिंग
आता बघूया विशाल जगताप हॅट्रिक करतोय का. टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. जबरदस्त बॉलिंग केली ती विशाल जगतापने. और हॅट्रिकला चान्स आहे बघा विशाल जगतापला. 101 रुपयाचं बक्षीस मिळाला असतं किंवा विकेट मिळाल्यावरती. शुभम बरगुण्याला मात्र बॉल कळत नाही. फुलटच खेळायची सवय आहे त्याला. आणि आता मात्र बरं सोडून उडवलेला चेंडू आणि मैरे मात्र दुसरा विजय आणि आता स्कोर झालेला आहे 400 नंतर 34 जिंकण्यासाठी करायचं आहे. 33 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 34 धावा करायच्या आहेत त्या लोकलच्या संघाला, जगताप बस्तीच्या संघाला. आणि लोणी बापकाच्या संघाने लवकरात फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना लवकर संपायचा, जास्त ऊन आहे.
चालू होतोय. लोणी उपकरच्या संघाने फिल्डिंग लावून घेतलेली आहे आणि बॉलर्स ओंकार आरडे नाही ओंकार बॉलर्स नेम महेश बापकर बॉलिंगला आलेला आहे आणि लोकलच्या संघाकडून जगताप बस्तीच्या संघाकडून बॅटिंगला आलेला आहे निखिल बापकर स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मयूर बापकर. बॉल द्या लवकर. बॉल द्यायचा आहे. सामना लवकर चालू करायचा आहे. ऊन जास्त आहे. हा खालीच आहे. बॉल आलेला आहे बघा. सामना लवकरात लवकर चालू करायचा. 24 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. जवळजवळ 8च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत ह्या लोकलच्या संघाला. तर बघूया हे दोन ओपनर बॅट्समन कशा पद्धतीने धावा जमवून देत आहेत. जरा खूप कमी धावा करायच्या आहेत. महेश बापकर घेऊन येतोय पहिलं षटक. सामना चालू होतोय. सामना करतोय निखिल बापकर. निखिल बापकरने सावध भूमिका घेऊन बॉलचा अंदाज घेतला आणि टेस्ट सारखा बॉल सोडून दिलाय. टेस्ट मॅच सारखा. कारण खूप कमी धावांचा पाठलाग करायचा आहे. निखिल चेंडू आणि आता मात्र 4 धावे. निखिल मात्र चेंडू आकाशात उडवला. चेंडू झेलचा प्रयत्न सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा काढलेल्या आहेत त्या निखिल बापकरने. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. बिनबाद 6 धावा मात्र 8च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईडला कडवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि वेळ तर चल सुटलेला आहे आणि 1 धाव मात्र पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. बराबर धाव गती पकडलेली आहे ती सैन्य जोडीच्या संघाकडून. बाटली महेशचा पुढचा चेंडू मयूर बापकरला. बघूया मयूर काय करतोय आपल्या संघासाठी. मयूर ऑफसाईडला मला चेंडू. सुंदर फिल्डिंग आणि फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. मला पण दे रे पाणी. धाव गती मात्र व्यवस्थित पकडली जोडीच्या संघाने. हा 1 चेंडू राहिला ना. महेशचा पुढचा चेंडू ऑफ साईडला मारलेला सनसनी असा चौकार. पहिल्या षटकाच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12 आणि दुसरं षटक घेऊन आलाय तो लोणी बापकर संघाच्या वतीने शुभम. आणि बॅटिंगला आलाय तो मयूर बापकर. साईबाई जोडीचा हिटर बॅट्समन मयूर.
मयूर आपल्या संघासाठी किती धावा जमावतोय आणि बॉलिंग करतोय तो शुभमचा पहिला चेंडू मयूरला आणि मयूरला मात्र सिक्स मारायचा होता बॉल समजला नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू पडतोय तो शुभमचा. सुरेख गोलंदाजी करतोय वाड्याच्या दिशेने जगताप वस्तीच्या दिशेने शुभम बरगुडे. पुढचा चेंडू मयूरला शुभमचा आणि आता मात्र आकाशात उडालेला चेंडू जेलबाद. पहिली विकेट सायंबाजोडीच्या संघाची आणि शुभने अतिशय सुरेख गोलंदाजी केली. पहिला डॉट चेंडू दुसरी विकेट. आता नॉन स्ट्राईकला बॅट्समन आलेला आहे सूरज भापकर आणि जबरदस्त हिटर बॅट्समन षटकार चौकारच खेळतो सूरज भापकर. शिवमचा पुढचा चेंडू निखिलने मात्र ऑफ साईडला उंच उडवलेला चेंडू आणि मात्र आता एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 14 झाले. एक गडी बाद 14. शुभमचा पुढचा चेंडू निखिलने ऑफ साईडला मारले चेंडू. आता मात्र बॉल आडू शकत नाही. आडू शकतो आणि जबरदस्त फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉल अडवलेला आहे. सायंबाजोडे संघाने आजची सरासरीने धावा जमवायचं चाललेलं आहे या ठिकाणी. शिवमचा चेंडू निखिल मात्र बॉल आता आणि आउट जेलबाद. खेळायला तो जगताप बस्तीचा खतरनाक खेळाडू विशाल जगताप. त्यांनी षटक सुद्धा सुरेख टाकलं होतं. बघूया आता विशाल जगताप आपल्या संघासाठी कितपत मदत करतोय संघाला जिंकण्यासाठी. आणि शुभम बरगुडेने आता ह्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवलेले आहेत ना. 2 विकेट घेतल्यात मात्र शुभम बरगुडेने. जर ही विकेट जर घेतली शुभम बरगुडेने तर मात्र हा लोकलचा संघ दबावात येणार आहे. तर बघूया आता काय होतंय ह्या बॉलवर. शुभम बरगुडे टू विशाल जगताप. लेफ्ट हँडेड बॅट्समन विशाल जगताप. टाकलेला चेंडू शुभमचा विशालला. बघूया काय होतंय. आणि हे षटकच जबरदस्त पडलंय लोणी वॉकर संघाच्या वतीने. त्यामुळं लोकलच्या संघावरती थोडासा दबाव आलाय. शुभमचा चेंडू विशालला आणि विशालने मात्र फुलटॉस होता पण एक धाव मात्र त्यांनी सावधपणे काढलेली आहे.
17 धावसंख्या झालेल्या आहेत. आणि आता मात्र शेवट 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या झाल्या ते 17 आणि 12 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 17 धावा. दोन्ही संघासाठी आता सामना समान झालेला आहे, इक्वल झालेला आहे. दोन्ही संघांना 50-50 चान्स आहेत. आणि बॉलर्स नेम आता मनसूर आता हा सौदा जबरदस्त बॉलर आहे. सॉरी बॉलिंग चेंज झाली का, परत करतोय गोलंदाजी. आणि दोन्ही संघाच्या वतीने आता 50-50 सामना झालेला आहे. कोणीही सामना जिंकू शकतो बघा. 12 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत. काय झालं आता काळा गॉगल घालून चाललाय तो विशाल जगताप. बॉल दिसला पाहिजे. विशालला चौकार षटकार मारा सांगतोय सूरज भापकर. धावपळ देतोय, त्याला मारायचा चौकार षटकार सूरज भापकरला. चांगलं समजून सांगायला आलाय तो विशाल जगतापला तो. आणि बॉलिंग साठी आलाय तो मनसूर. 12 चेंडू 17 धावा. दोन्ही संघासाठी 50-50% चान्स आहेत जिंकण्यासाठी. काही होऊ शकतं. मनसूरचा पहिला चेंडू विशाल जगतापला. विशालने मात्र ऑफसाईडला बॉल चेंडू आणि जेल सुटलेला आहे. मधने 2 धावा काढल्या बघा. कॅचेस विन्स मॅचेस. कॅचेस विन्स मॅचेस म्हणतात ना. जर हा कॅच घेतला असता मधने तर मात्र लोली बापकरच्या हातात मॅच आली असती. रोहित मधने कॅच सोडला. अनुभवी खेळाडूंनी कॅच सोडला. आपला चेंडू आता मात्र विशालने मारलेला स्वयंभूला अतिशय जबरदस्त प्रतिसाद देतोय खेळाडू. डान्स चाललाय, सगळ्यांचं लक्ष डान्स. विशालने मात्र जीवदानाचा फायदा घेतलाय चौकार मारून. 11 धावा करायच्या मला वाटतं अजून जिंकण्यासाठी. 12 धावा करायच्या. आणि वाईट चेंडू. मनसूरचं खराब गोलंदाजी होती मनसूर कडून. शुभमने मात्र सुंदर शुभक चालू टाकलं होतं. जिंकण्यासाठी 11 धावा करायच्यात. आणि आता मात्र बॉल खाली राहिला. विशाल जगताप समाधान नाही. सूरजला मात्र जीव खालीवर होतोय. खाली राहून त्याला वर यायचा सामना लवकर जिंकायचा आहे. विशालने मारले चेंडू आणि मात्र मनसूरने मात्र जास्त टेन्शन घेतलं नाही बॉल मारायचा. नाही तर मुंबईच्या सुरुवात 4 धावा बी जाऊ शकल्या असत्या. सूरज मात्र पुन्हा एकदा त्याला सांगा येतोय डॉट बॉल घालू नको. मनसूरचा फुलता चेंडू विशालला आणि वाईट बॉल. खूप खराब बॉलिंग करतोय तो मनसूर. आता व्हाईट बॉल टाकलं की लोणी हॉस्पिटल संघावरती दबाव मात्र वाढतोय प्रत्येक बॉल व्हाईट बॉल मागे. आता मात्र आकाशात उडाले चेंडू. अरे बापरे, बॉल स्पिन झाला. आता 1 धाव मात्र पूर्ण.
झालेले आहे. आता मात्र हिटर बॅट्समन आलाय, ताकदवान बॅट्समन आलाय, सूरज भापकर उर्फ हलर असं त्यांचे खेळाडू म्हणतायत. ह्या बॉलवरती मात्र सिक्स किंवा चौकार मात्र त्याला टाकायचा आहे. मगाशी तो खाली होता पण त्याचा जीव मात्र घाललेला होत होता, त्याचा जीवाचं काय होतंय बघा ह्या चेंडूवरती. मनसूर टू हलर, अरे बापरे, आता मात्र तो सावध खेळलेला आहे आणि आता बॉल पुढे जातोय. 2 धावा मात्र सूरज घेतोय, 2 धावा मात्र पूर्ण केले. तिसरा धावाचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स आणि वाचलेला हलर. 3 धावा पूर्ण केल्या हलरने. तीन षटकाच्या सावटीनंतर धावसंख्या झाली ती 28 आणि 6 चेंडू 6 धावा काढायच्या आहेत लोकलच्या संघाला. आता मात्र चांगला बॉलर मैदान गाजू शकतो किंवा चांगला बॅट्समॅनच मैदान गाजू शकतो. 6 चेंडू आणि 7 धावा करायच्या आहेत. आणि आता मात्र हिटर बॅट्समॅन वरती आहे सूरज भापकर. आणि आता डिस्कशन चाललंय खूप वेळ फिल्डिंगच्या संघाच्या वतीने आणि बॉलिंगला आलाय तो रोहित मध्ये. मागाशी जर झेल सोडला नसता तर हा सामना त्यांच्या आटोक्यात आला असता. लोणी भापकर संघाच्या झेल सोडल्यामुळं बरंच नुकसान झालंय ते लोणी भापकर संघाचं. यानंतर होणारा सामना बोरी पारदीचे कॅप्टन आणि करावागचे कॅप्टन यांनी बरं का. आता मात्र सूरज मारला चेंडू, 1 धाव पूर्ण, दुसरा होईपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. आता मात्र 5 चेंडू 4 धावा काढायच्या आहेत. 5 चेंडू 4 धावा आणि सगळी भिस्त आहे सूरज भापकर वरती उर्फ हलर वरती. लोकांच्या हलरची विकेट मिळाल्यानंतर लोणी भापकर संघ क्लोज येऊ शकतो. आणि आता मात्र यानंतर होणारा सामना असेल प्री क्वार्टरची मॅच होईल. लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी विरोधामध्ये करा वागस या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या इथे समोर.